हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 2 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 पार्थ बिकम रिस्पॉन्सिबलचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ॲडवर्ब्स म्हणजे मराठीमध्ये त्याला क्रिया विशेषण असं म्हटलं जातं. ॲन ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब हाव, वेअर ऑर वेन ॲन ॲक्शन टेक्स प्लेस. म्हणजे ॲक्शन कधी घडली, केव्हा घडली आणि कुठे घडली हे जे टाईम सांगितलं जातं किंवा वेळ सांगितली जाते किंवा ठिकाण सांगितलं जातं त्याला काय म्हणायचं? ॲडवर्ब. फॉर एक्झाम्पल, शी वॉज क्राईंग सॉफ्टली. ती रडत आहे. काय करते ती? कसलं ॲक्शन वर्ड काय करते? क्राईंग म्हणजे रडते. पण ती कशी रडते आहे ते काय डिस्क्राईब करते? तर सॉफ्टली. म्हणजे हाऊ वॉज शी क्राईंग सॉफ्टली. सेकंड, अंजू अँड कार्तिक प्ले इन द पार्क इन द इव्हिनिंग. अंजू आणि कार्तिक हे पार्कमध्ये खेळतात ते, पण कधी खेळतात ते? वेन डीड अंजू अँड कार्तिक प्ले? तर इव्हिनिंग. म्हणजे त्यांचं खेळणं चालू आहे. प्ले हे काय आहे? वर्ब आहे आणि त्याला डिस्क्राईब काय करतं आहे? कधी खेळतात ते? तर इव्हिनिंगला. म्हणून ते ॲडवर्ब झालं. नेक्स्ट, दे वेर प्लेईंग इनसाइड द हाऊस. वेर दे प्लेईंग? तर कुठं खेळतात ते? इनसाइड. नेक्स्ट, हिअर वर्ड सच ॲज सॉफ्टली, इव्हिनिंग अँड इनसाइड आर ॲडवर्ब्स. हे तर जे रेड कलरचे हे दाखवले ते सगळे काय आहेत? ॲडवर्ब्स आहेत. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. आज आपण त्याचा प्रॅक्टिस झोन 2 पण पाहणार आहोत. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड द ॲडवर्ब्स युझिंग द हिंट्स गिवन इन द ब्रॅकेट्स. खाली दिलेले सेंटेन्सेस वाचा आणि त्याच्या समोरच ब्रॅकेटमध्ये आपल्याला एक हिंट दिली आहे ॲडवर्बची. अंडरलाईन द ॲडवर्ब इन ईच सेंटेन्स अँड राईट इट इन द गिवन स्पेस. खाली दिलेल्या सेंटेन्सेसमध्ये ना जे काय ॲडवर्ब आहे त्याला अंडरलाईन करा आणि ते खाली दिलेल्या स्पेसमध्ये जसेच्या तसे लिहा. क्वेश्चन शक्यतो पूर्ण वाचायचा, तो समजून घ्यायचा, मग आन्सर करायचं. ए, वी प्ले हिअर. मग हिंट काय दिली आपल्याला? वेअर म्हणजे कुठे? तर हिअर इथे. ते आम्ही इथे खेळलो. कुठे खेळलो? तर इथे. बी, टुडे इज माय बर्थडे. वेन? कधी आहे बर्थडे? टुडे. लेट अस गो आउटसाइड. वेअर? हिंट आपल्याला वेअर दिली आहे. कुठं जायचं आहे? तर आउटसाइड. डी, द थीफ रॅन अवे क्विकली. हाव? चोर कसा पळून गेला? तर क्विकली. नेक्स्ट, ई, शी विजिटेड मी एस्टरडे. वेन? तिने कधी आहे ना विजिट दिली? तर येस्टरडे. आय राईट ब्युटिफुल. तर आहे ना काय कसं लिहिलं आहे? हाव म्हणजे ब्युटिफुल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. रीड द ॲडवर्ब्स गिवन इन द बॉक्स वेन ॲन ॲडवर्ब दॅट गोज विथ ईच वर्ब. म्हणजे खाली दिलेले जे आपल्याला बॉक्स आहे त्याच्यामध्ये जे काय हे ॲडवर्ब्स आहेत ते खाली दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दाला म्हणजे त्या वर्बला सुटेबल असं आहे ना ॲडवर्ब आपल्याला तिथे लिहायचं आहे. चला तर A1, वॉक कसं आहे? तर स्लोली. नेक्स्ट, B1, शाउटेड लाऊडली. सी, स्पोक म्हणजे बोलणे. कसं? अँग्रली. नेक्स्ट, डी, रोट म्हणजे राईटचा सेकंड फॉर्म रोट होतो. कसं? तर केअरफुली आणि ब्युटिफुली. हे दोन्ही ॲडवर्ब तिथे सुटेबल होतील. तुम्ही कुठलंही एक लिहू शकता. नेक्स्ट, लेफ्ट, अर्ली. नेक्स्ट, एफ, ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे. तर केअरफुली अँड स्लोली. ह्याच्यात पण दोन्ही सुटेबल होतात. त्यापैकी तुम्ही कुठलंही एक लिहिलं तरी तुमचं करेक्ट होईल आन्सर. जी, लुक्ड म्हणजे पाहणे. नाईसली अँड ब्युटिफुल. एच, स्लेप्ट म्हणजे काय? झोपणे. तर कसं? लेझी. क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग द करेक्ट ॲडवर्ब. खाली जे सेंटेन्स दिलेले ते खाली दिलेले जे ॲडवर्ब आहेत त्याने ते वापरून कंप्लीट करा. चला तर मग A1 पाहूया. द प्लेयर वेअर शाउटिंग
लाऊडली, प्लेयर्स कसे, खेळाडू मोठ्याने ओरडत होते. बी, अनिल आन्सर द क्वेश्चन क्विकली, अनिलने प्रश्नाचे उत्तर कसं दिलं, क्विकली, लवकर, पटकन दिलं. सी, ही इज गोइंग टू स्कूल नाव, तो आत्ता शाळेत जात आहे. डी, द टीचर केम इन टू द क्लास अर्ली, शिक्षक काय क्लासमध्ये लवकर आले. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ई, माय ब्रदर इज प्लेईंग आउटसाइड, माझा भाऊ बाहेर खेळत आहे. क्वेश्चन नंबर 4कडे वळूया. रीड द सेंटेन्स अँड सर्कल द ॲडवर्ब इन ईच सेंटेन्स, खाली दिलेले सेंटेन्सेस वाचा आणि त्याच्यातले जे काय ॲडवर्ब आहेत त्याला सर्कल करा. A1, ही रॅन स्विफ्टली टूवर्ड द प्लेग्राउंड, तो वेगाने खेळाच्या म्हणजे ग्राउंडवरती, प्लेग्राउंडवरती धावला, तर स्विफ्टली. नेक्स्ट बी, शी सॅंग द सॉन्ग ब्युटिफुली, तिने गाणे सुंदर गायले. मग इथं काय येणार, सॉन्ग गायलं तर त्याला काय येणार, ब्युटिफुलीला, म्हणजे हे त्याचं ॲडवर्ब आहे, वर्बला डिस्क्राईब करतं म्हणून ते. सी, दे आर गोइंग टू मुंबई टू नाईट, ते गेले, कुठं गेले आणि कधी गेले, तर कधी, वेन, तर टू नाईट. डी, रंजू आन्सर द क्वेश्चन पोलाइटली, रंजूने काय प्रश्नाचे उत्तर कसे दिले, नम्रपणे दिले, पोलाइटली दिले. ई, दे केम लेट फ्रॉम द मार्केट, ते बाजारातून उशिरा आले. कसे आले, उशिरा, लेट. क्वेश्चन नंबर 5, रीड द गिवन सेंटेन्स अँड राईट द ॲडवर्ब इन द गिवन स्पेस, ऑल्सो राईट वेदर इट डिस्क्राईब वेन, वेअर और हाऊ द ॲक्शन टेक प्लेस, खाली दिलेले जे वाक्य आहे ते वाचा आणि दिलेल्या जागांमध्ये काय लिहा, ॲडवर्ब्स लिहा आणि ती जे ॲडवर्ब आहे त्याला कुठलं सुटेबल आहे ना, डिस्क्रिप्शन आहे, डिस्क्राईब आहे की म्हणजे कुठलं, तर वेन, वेअर अँड हाऊ, ते दिलेल्या शेजारच्या स्पेसमध्ये लिहा. चला तर A1 वाचूया. द सिंगर सॅंग स्वीटली, गायकाने गोड गाणे गायले. तर आहे ना त्याच्यात काय आहे ना, स्वीटली हे त्याचं ॲडवर्ब येणार आणि कसं म्हणजे हाव, तर हे तिथे येणार. नेक्स्ट B1, आय वेंट टू द पार्टी यस्टरडे, काय, तर मी काल पार्टीला गेलो होतो. कधी गेलो होतो, यस्टरडे, कधी म्हणजे वेन. नेक्स्ट सी, द रॅबिट रॅन क्विकली, क्विकली हे काय येणार, ॲडवर्ब येणार आणि कसं म्हणजे कसा रॅबिट पळाला, कसा पळाला, तर क्विकली, म्हणून तिथं काय येणार, हाव. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डी, द बॉल इज इनसाइड द बॉक्स, चेंडू त्या बॉक्सच्या आत आहे. कुठे आहे, इनसाइड, इनसाइड हे तिथं ॲडवर्ब येणार आणि कुठे असा हा प्रश्न केलेला आहे म्हणून इथे येणार वेअर. नेक्स्ट E1, द मॅन ॲक्टेड काइंडली, तर तो माणूस दयाळूपणे वागला. तर कसा वागला, काइंडली, आणि कसा म्हणल्यावर हाव. क्वेश्चन नंबर 6कडे वळूया. मेक सेंटेन्स युजिंग द फॉलोइंग ॲडवर्ब, खाली दिलेले जे ॲडवर्ब आहे ते यूज करून एखादं सेंटेन्स किंवा म्हणजेच वाक्य बनवा. चला तर A1, लाऊडली, आता लाऊडलीला सेंटेन्स आहे, द चिल्ड्रन चेअर्ड लाऊडली ॲट द फेस्टिवल, मुलांनी उत्साहात ना मोठ्याने काय केला, जय जयकार केला किंवा लाऊडली ते हे केलं. नेक्स्ट बी, नाव, नाव म्हणजे आत्ता, आय एम स्टडिंग नाव फॉर द एक्झाम, मी आत्ता परीक्षेचा अभ्यास करत आहे. सी, इनसाइड, इनसाइड म्हणजे आत, प्लीज वेट इनसाइड द हाऊस अंटिल इट स्टॉप रेनिंग, म्हणजे पाऊस थांबेपर्यंत कृपया घरात थांबा. डी, सॉफ्टली, सॉफ्टली म्हणजे काय, हळुवारपणे, ही विस्पर्ड सॉफ्टली इन टू हर इयर, तो तिच्या कानात हळुवारपणे कुजबुजला. विस्पर म्हणजे काय, कुजबुजणे. ई, अर्ली, अर्ली म्हणजे लवकर, द बर्ड सिंग अर्ली इन द मॉर्निंग, पक्षी पहाटे लवकर गातात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना हा प्रॅक्टिस झोन आणि कन्सेप्ट कनेक्शन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.